गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर चला म्हटलं तुमच्याशी थोडंसं सकाळचं रुटीन शेअर करावं. तर इथे मी मस्त अशी उंबरठा पूजन करत आहे. तर त्यावरती मी फक्त असे स्वस्तिक काढून घेतलेले आहेत. आणि स्वस्तिक काढताना कधीही लाल कलरची रांगोळी वापरायची आहे. आणि त्यानंतर मी इथं पिवळ्या कलरने थोडंसं उंबरठ्यावरती रांगोळी काढलेली आहे. तर त्यानंतर मग मी अशी साईडनं 2 फुलं पण ठेवून दिली आणि मस्त अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि छोटीशी रांगोळी पण काढून घेतली. तर पाहायला एकदम मस्त वाटत आहे. सकाळची अशी पूजा झाली की मस्त वाटतं एकदम. तर आता मी इथं तुमच्याशी बटाटा किसाची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे मी कढईमध्ये थोडासा किस घेतला आहे आणि तो आता आपण पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो 5 ते 7 मिनिटासाठी भिजत ठेवायचा आहे. किस थोडासा चोळून असा धुवायचा आहे, म्हणजे त्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो. या अगोदरही मी एक सुक्या भाजीची किसाची भाजी शेअर केली आहे टिफिनसाठी, तर तीही तुम्ही नक्की पहा. तर आता आपण किस 5 ते 7 मिनिटासाठी ठेवलेला आहे. तर आता इथे मी तव्यावरती थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतले आहे आणि ते तव्यावरती आपण मस्त असं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच थोडेसे शेंगदाणे हे टाकले आहेत, तेही आपण मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणं खोबरं भाजून घेतलं म्हणजे भाजीला चव एकदम मस्त येते. ज्यावेळेस भाजीला काही नसेल त्यावेळेस अशी भन्नाट अशी भाजी तुम्ही करून पाहिजे आहे. आता मी तव्यावरती थोडेसे धनेही टाकले आहेत. धनेही थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथं आपला मसाला थंड झालेला आहे. तर आता ह्या अगोदर मी याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे वाटले होते. तर शेंगदाण्याचा कूट आहे पहिल्यांदा. तर त्यामध्येच मी आपला मसाला सर्व टाकून घेतला आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि कोथिंबीर खूप महाग आहे त्यामुळे कोथिंबीर नाही आहे. तर मी मसाला मस्त असा बारीक वाटून घेतलेला आहे. तर चला आपण आता भाजीला फोडणी देऊया. तर इथं किसही आपला मस्त असा भिजलेला आहे. तर आता आपण हे पाणी ओतून देऊ आणि किस आपला मस्त चाळणीमध्ये ठेवूया निथळण्यासाठी. तर इथे मी एक पुरणाची चाळण घेतली आहे, त्यामध्ये किस आपण ठेवून देऊया. तर आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर इथं मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली आहे आणि थोडासा कढीपत्ताही टाकलेला आहे. कढीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटोमुळं मस्त अशी टेस्ट येते भाजीला. आणि थोडासा हिंगही टाकून घेतलेला आहे. तर टोमॅटो भाजीला टाकताना मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर मेस वगैरे जर चालवत असाल तर त्यासाठी अशी ही भाजी बनवत जा. आणि आता टोमॅटोमध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे. टोमॅटो एकदम आपलं मस्त असं तेलामध्ये शिजलेलं आहे. त्यामध्ये आपण वाटण केलेलं टाकून घेऊया. वाटणही मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे भाजीला. त्यामुळे एकदम चव मस्त येते आणि कलरही मस्त येतो. तर आता पहा, आपलं वाटण तेल सुटेपर्यंत मी चांगलं मस्त असं परतून घेतलं आहे. त्यामध्ये आता मी मिरची पावडर टाकणार आहे. 2 चमचे मिरची पावडर, 2 चमचे मसाला आणि त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे मी, काळा मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे. तर हे सर्व मसाले घरचे आहेत त्यामुळे भाजीला एकदम मस्त असा कलरही येतो आणि चवही येते. तर आता आपण सर्व मसाले असे वाटणामध्ये मिक्स करून घेऊया. पहा या पद्धतीने. तर ही भाजी मी माझ्या मेसच्या मुलींना देणार आहे. त्यांना ही भाजी खूप आवडते, तर त्याच्यासाठी स्पेशल बनवलेली आहे आज. तर मसाल्यामध्ये आता आपण वाटणाचं जे थोडं पाणी आहे ते टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये मसाला चांगला शिजवून द्यायचा आहे. ही पद्धत वापरल्यामुळं काय होतं, तुमचा मसालाही व्यवस्थित शिजतो आणि भाजीला कलर आणि चव एकदम मस्त येते. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. तर आता पहा, आपला मसाला आणि सर्व वाटण एकदम मस्त असं मिक्स झालेलं आहे
आता आपण त्यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत. कधीही भाजीला गरम पाणी ओतायचं आहे, थंड पाणी ओतायचं नाही. थंड पाणी ओतल्यामुळे त्याची चव एकदम बिघडून जाते. तर आता पहा, मला जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि भाजीला कलर पहा किती मस्त आलेला आहे. यामध्ये मी कुठलेही विकतचे मसाले टाकलेले नाही आहे. सर्व मसाले, हळद पावडर, मिरची पावडर, सगळं मसाले घरचे आहेत. त्यामुळे भाजीला कलर पहा कसा आलेला आहे. तर आता आपण ह्या भाजीला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आहे. आणि आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तर मी पहिलं मीठ टाकलं होतं, त्यामुळे मी आत्ता मीठ कमी टाकलेलं आहे. तर आता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आणि छान उकळी येऊन द्यायची भाजीला. जास्त घाई करायची नाही, गॅस बंद करण्याची. तुम्ही जर अशा भाज्या दिल्या ना तर नक्कीच तुमच्या मेसचे डबे अजून वाढतील. आणि त्यामध्ये आता आपण आपला किस टाकून घेणार आहोत. किस टाकून घ्यायचा आणि सर्व किस मस्त असा मिक्स करून घ्यायचा त्यामध्ये. नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण अशी भाजी. आमच्या मेसच्या मुलींना ही भाजी 8 दिवसातून एकदा तरी द्यावी लागते. 2 मुलींना ही भाजी खूप आवडते. त्या स्वतः सांगतात, ताई आमच्यासाठी आज किसाची भाजी बनवून द्या म्हणून. तर त्यांच्यासाठी बनवली आहे. तर कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्हीही नक्की ट्राय करून पहा अशी भाजी. नॉनव्हेजपेक्षाही खूप छान लागते चवीला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब